सुरू बोला. मी भिक्खुनी सुप्रज्ञा दिनांक 17/4/2026 रोज शुक्रवारला मोदा तालुक्यातील खात येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन केलेले होते. त्यामध्ये संपूर्ण तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचारी शिबिरासाठी आलेले होते, जेणेकरून गरजूंच्या थांबलेल्या कामाचं समाधान व्हावं हा त्यामागचा उद्देश होता. हा कार्यक्रम शासकीय शाळेच्या विस्तीर्ण पटांगणात होता. सगळीकडे विविध योजनांचे टेबल लागले होते व फलक लावले होते. तसेच राजकीय सत्तेत असणाऱ्या नेत्यांचे पोस्टर्स लावले होते. अत्यंत प्रसन्न वातावरणात हा कार्यक्रम होता. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पंखे व कूलरसुद्धा लावले होते. शिबिराचे मुख्य असलेले तहसीलदार व इतर अधिकारी यांच्यासाठी स्टेज तयार केलेला होता व शिबिराच्या उद्घाटनस्थळी संत गाडगेबाबा व छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता. परंतु ज्यांच्या संविधानावर संपूर्ण देश चालतो, सगळ्याच योजना चालतात, त्याच महामानवाचा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नव्हता. आणि सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम संपूर्ण जगात थाटामाटात साजरा होत आहे. महामानवाचा त्याग व बलिदानामुळे मानवाच्या जीवनात सुख निर्माण झाले. त्यामुळं त्यांचा सन्मान व्हावा व त्यांच्या छायाचित्रापासून प्रेरणा घ्यावी म्हणून त्यांचे फोटो शासकीय कार्यक्रमात ठेवलेच पाहिजेत. मी आयोजकाकडे गेली व त्याबद्दल त्यांना विचारले, तेव्हा ते म्हणाले, तिथे जागा नाही. किती हास्यास्पद होतं त्यांचं उत्तर. तेवढा मोठा परिसर व तिथे बाबासाहेबांच्या फोटोला जागा नाही. ह्यावर मी निश्चयपूर्वक बोलले की जर बाबासाहेबांचा फोटो इथे ठेवला नाही तर मी हा कार्यक्रमच होऊ देणार नाही. त्यावर दोन तीन लोकांनी आपसात चर्चा केली व बाबासाहेबांचा फोटो स्टेजवर आणून लावला. ह्यावरून लक्षात येते की केवळ शासनाच्या धोरणामुळे बाबासाहेबांचा फोटो मोठ्या मुश्किलीनं लावतात. नाहीतर या देशातील बौद्ध समाज सोडला तर कुणीही बाबासाहेबांना मान सन्मान देत नाहीत असे दिसते. ते त्यांचं अज्ञान आहे. ज्यांनी बाबासाहेब वाचला, त्यांचे विचार अंगीकारले, त्यांची प्रगती झाली व बाबासाहेबांना टाळले, ते जागेच राहिले. तेव्हा सांगावे वाटते, आता तरी जागे व्हा व बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा. अरे, शासकीय कार्यक्रमातच नाही तर घराघरात बाबासाहेबांची प्रतिमा लावून त्यापासून प्रेरणा घ्या, तरच तुमचा व संपूर्ण देशाचा उद्धार होईल. तुम्ही कितीही टाळलात तरी बाबासाहेबांचं नाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर गाजतच राहील आणि कुणीही बाबासाहेबांना नाकारू शकत नाही, असं मला ह्या प्रसंगी सांगावंसं वाटते. आम्ही जेव्हा बऱ्याच लोकांच्या घरी जातो इतर समाजाच्या, त्यावेळेस विक्तू बाबासारखा तो पण महार माणूस आहे विक्तू बाबा, आणि बाबासाहेब पूर्वीचे महार, तर विक्तू बाबाचा फोटो इतर समाजाच्या घरात दिसते. काय हा विरोधाभास. कुठे बाबासाहेब? एका पागल माणसाला तुम्ही मानतात, त्याच्यापासून काहीतरी मिळू शकते असं वाटते तुम्हाला. आणि एवढे मोठे प्रकांड विद्वान पंडित, ज्यांची संपूर्ण जगात ख्याती आहे आणि ज्यांनी संपूर्ण जीवनाचं त्याग आणि बलिदान दिलं या देशाला संविधान देण्यासाठी, ह्या देशातील समाजाबाहेर फेकलेला जो माणूस होता त्याला मोठं करण्यासाठी, मुक्या बैऱ्याला वाचा फोडण्यासाठी, आणि त्यांच्या जीवनात इतका बदल झाला की एक कवी म्हणतो, आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. आणि एवढा मोठा या सगळ्यांच्या जीवनात बदल झाल्यानंतरही तुम्हाला बाबासाहेबांचा तिरस्कार. काय वाटते? ह्या देशातील जनता अडाणी लोकांच्या, बाबांच्या, भोंदूबाबांच्या, देवी देवतांच्या नादी लागून आपला सर्वनाश ओढवते. परंतु इतक्या मोठ्या महापुरुषांच्या विचाराला त्यागून त्यांच्या जीवनात कधीही सुख येणार नाही. तर त्यांचे विचार जर घेतले आणि बाबासाहेबांना आपल्या डोक्यात जर घेतलं आणि त्यांचे विचार अंगीकारले तर नक्कीच तुमच्या जीवनात फार मोठी क्रांती होईल, फार मोठा बदल होईल.
तेव्हा विचार करा, अजूनही विचार करा, एवढंच मला सांगावंसं वाटते.